वास्तव बातमी। शुक्रवारी अजित पवार यांनी राज्याचा पूर्ण अर्थसंकल्प मांडला। या अर्थसंकल्पात अनेक घोषणांचा समावेश करण्यात आला। या घोषणांवर विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून झालेल्या तरतुदी अशी टीका विरोधी पक्षांकडून करण्यात येते। या पार्श्वभूमीवर आज महायुती सरकारकडून आणखी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत एका चर्चेदरम्यान दिलेल्या उत्तरामध्ये या संदर्भात घोषणा केली असून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना असं या योजनेचं नाव आहे। खुद्द एकनाथ शिंदे यांनी विधान भवन परिसरात माध्यमांशी बोलताना या घोषणेसंदर्भात या योजनेसंदर्भात माहिती दिली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान भवनात माध्यमांशी बोलताना सभागृहात नेमकं काय घडलं या संदर्भात माहिती दिली। वारकऱ्यांसाठी आम्ही घोषणा केली आहे। लाडक्या बहिणींसाठीही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना केली आहे। बेरोजगार सुशिक्षित तरुणांसाठी अप्रेंटिसची योजना केली आहे। मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेतलाय। शेतकऱ्यांसाठीही आम्ही मोठा निर्णय घेतलाय। त्याशिवाय आज सभागृहात आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेनंतर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना देखील राबवण्याचा निर्णय आम्ही घेतलाय असं एकनाथ शिंदे म्हणाले। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।